कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांना 15,000च्या जात मुचलक्यावर जामीन मंजूर झालेला आहे। कोकाटेंना सत्र न्यायालयामध्ये अपील करण्यासाठी 30 दिवसांची मुदत देण्यात आली आहे। कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांना नाशिक जिल्हा न्यायालयाने 2 वर्षाची शिक्षा सुनावली होती। 1995 मध्ये फेरफार आणि फसवणूक करत म्हाडाच्या सदनिका लाटल्याचा आरोप माणिकराव कोकाटे यांच्यावर आहे। 1995 मध्ये म्हाडाच्या मुख्यमंत्री 10% कोटा या योजनेमधून घर मिळवण्यासाठी खोटी कागदपत्र दिल्याचा ठपका। स्वतःचं घर नसल्याचं, उत्पन्न कमी असल्याचं सांगून 2 घरं पदरात पाडून घेतली। इतर 2 लाभार्थींना मिळालेली दोन्ही घरं देखील स्वतःच्या नावावर करून घेतली। घरं नावावर झाल्यानंतर अनधिकृत बांधकाम केल्याचा ठपका ठेवण्यात आला। 1997 मध्ये तत्कालीन अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांच्या फिर्यादीनंतर कोकाटे बंधूंसह 4 विरोधात गुन्हा दाखल। 27 वर्ष नाशिक न्यायालयात खटला चालला। 10 साक्षीदार तपासण्यात आले। फिर्यादी क्रमांक 3 आणि 4 ला कोणतीही शिक्षा नाही। होऊ शकते ना, काय राजीनाम्याची मागणी होऊ शकते, पण त्यासाठी अपिलेट प्रोव्हिजन आहेत। राजकीय दृष्ट्या देशामध्ये अशा प्रकारचे अनेक निकाल झालेले आहेत आणि त्या दृष्टिकोनातून मी अपिलामध्ये जाणार आहे, हायकोर्टामध्ये जाणार आहे। त्यामुळे न्याय मागण्याचा अधिकार, जसा न्यायालयाला निकाल सुनावण्याचा अधिकार आहे तसा न्याय मागण्याचा अधिकार मला पण एक नागरिक बनून, तेव्हा मी वरच्या कोर्टामध्ये न्याय मागणार। गेल्या 30 वर्षापूर्वी ही केस रजिस्टर झालेली आहे। त्यावेळेस दिघोळे साहेब राज्यमंत्री होते। माझं आणि दिघोळे साहेबांचं राजकीय वैर होतं आणि त्या वैरत्वापोटी त्यांनी सरकारला सांगून माझ्यावरती ही केस केलेली होती। त्या केसचा निकाल 30 वर्षानंतर आज पहिल्यांदा लागलेला आहे। मेहरबान न्यायालयाने त्यांचा निकाल सुनावलेला आहे। निकालपत्र हे मोठं आहे, 40 पानाचं आहे। मी अजून वाचलेलं नाही, वाचून त्या संदर्भात मी आपल्याला व्यवस्थितपणे मार्गदर्शन करेल। बघा, शिंदे गटाकडे असलेल्या सगळ्यांच्या भानगडी ह्या आता बाहेर यायला लागलेल्या आहेत। मग महापालिकेचा 1400 कोटीचा घोटाळा असो, नाही झालेले आहेत। त्यामुळे शिंदे गटाच्या भानगडी बाहेर यायला लागल्यात। त्यानंतर आता अजितदादा गटाच्या सुद्धा काही जणांच्या भानगडी बाहेर यायला लागलेल्या आहेत। त्यामुळे भारतीय जनता पक्षाला शिंदे गटाला आणि अजित गटाला अरबी समुद्रामध्ये विसर्जन करायचं आहे आणि एक छत्री अंमल करायचं हे आता सिद्ध होतंय। नाही, जे काही न्यायालयीन प्रकरण झालं आहे किंवा त्यातून काही जो आदेश आला आहे त्यावर जे काही आता माणिकराव कोकाटेची पुढं त्यावर जे काही कायदेशीर मार्ग काढतील किंवा जे काही नियमात आहे ते होईल। नियम सर्वांना सारखा आहे, त्यामुळं नियमात जे काही बाबी असतील त्या होतील।